रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला। यावेळी त्यांनी कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा जवानांसह देशाच्या सीमेवर तैनात सैनिक आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। कर्तव्य बजावणाऱ्या या भावांबद्दल देशातील बहिणींच्या मनात नेहमीच सन्मान आणि प्रेमाची भावना असते असं नवनीत राणा यांनी सांगितलं। दरम्यान आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मासिक आर्थिक लाभ 1500 रुपयांवरून 3000 रुपये करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली। नवनीत राणा यांनी या मागणीला पाठिंबा दिलाय। महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बहिणींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत आगामी काळात ही मागणी सरकारकडून पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे। फक्त माझी सुरक्षा नाही, सैनिक म्हणून, पोलीस डिपार्टमेंटचे म्हणून, CSFचे म्हणा, जवान म्हणा, जिथे कुठेही असतील, जेवढेही माझे जवळ राहतात त्यांना मी राखी बांधून दरवर्षी साजरा करत असतो राखी आपली। पण हा फक्त त्यांनाच नाही, पण जेवढेही बॉर्डरवर लढणारे असतात, महाराष्ट्र पोलीस असो, जिथे कुठेही जे देशाची सेवा करतात, देशाचे लोकांसाठी ते सुरक्षा देतात, त्या सगळे भावांना मी इथूनच माझी प्रेमाची राखी म्हणून सगळ्यांना यांच्या वतीने त्यांनाही सुद्धा प्रेम म्हणून मी राखी बांधण्याचं काम करते। आणि मला असं वाटते की वेगळी ठिकाणी सैनिक असो, पोलीस डिपार्टमेंटमध्येच असो, कोणाची सुरक्षा करत असो, देशची जे सेवा करतात ते आपली ड्युटी निभवतात आणि राखी आपले परिवारासोबत, कुटुंबासोबत ना करताना या देशाची जेवढेही बहीण आहे, जेवढेही महिला आहे, मुली आहे, त्यांची रक्षण करिता ते वेगळी ठिकाणी असतात। म्हणून त्यांना असं वाटू नये की आमची राखी अशीच गेली। म्हणून हा प्रेम देशाचे सैनिकसाठी हा छोटासा संदेश आहे की तुम्ही एवढा करता आणि आमच्या मनात, आमची बहिणींच्या मनात तुमचं खूप मोठा आधार आणि प्रेम आहे। रवीजींची जी मागणी आहे, आमचे देवाभाऊ एकच नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते आमचे देवेंद्र फडणवीसजी। देवाभाऊ ज्या पद्धतीने मुलींचे भविष्याकरिता त्यांच्या उज्ज्वल भविष्य झालं पाहिजे आणि ते सगळी बहिणींकरता रवीजींनी जे मागणी केली 1500वरनं 3000 रुपये करा, तर ते खूप चांगली गोष्ट आहे। आणि आमचे सरकार नेहमी मुलींचे, महिलांचे आणि युवतींचे मागे असते आणि येणाऱ्या काळामध्ये ती मागणीसुद्धा पूर्ण होईल।